रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. 2026 नवीन वर्षाचं कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती, फायदे काय बघणार आहोत. नवीन वर्ष 2026 सुरू होणार आहे. नवीन वर्षात लोक त्यांच्या घराचे जुने कॅलेंडर बदलतात आणि त्याऐवजी नवीन कॅलेंडर आपल्या घरामध्ये लावतात. घरामध्ये नवीन दिनदर्शिका लावण्याचे काही खास नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. घराच्या विशिष्ट दिशेला कॅलेंडर ठेवल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते असे म्हणतात. चारही दिशांचं वेगळं महत्त्व आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कॅलेंडर घरात ठेवण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे आपण आज जाणून घेणार आहोत, जेणेकरून सुखसमृद्धीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. कॅलेंडर लावण्यासाठी दिशा वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावले तर तुम्हाला वर्षभर नाहक त्रासाला समोर जावे लागू शकते. चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावल्याने तुमची प्रगती देखील हळूहळू खुंटू लागते. तसेच वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर घरात जुन्या अडगळ निर्माण करणाऱ्या वस्तू ताबडतोब काढून टाकाव्यात. जसं की नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्या घरात न लागणाऱ्या वस्तू बाहेर काढाव्या. जुने कॅलेंडरही काढून टाकावे. त्यामुळे जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षात प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील. प्रगतीचे मार्ग खुले होतील. नवीन कामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा निर्माण होईल. यामुळे जुने कॅलेंडर ताबडतोब काढून टाकावे आणि नंतरच नवीन कॅलेंडर भिंतीवर लावावे. जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावू नये. घराच्या उत्तर, पश्चिम, पूर्व भिंतीवर कॅलेंडर लावणे योग्य आहे. हल्ली बरेच कॅलेंडर हे थीमवर असतात. त्यामुळे कॅलेंडरच्या पानावर कधी बीभत्स प्राण्यांची हिंसक चित्र असतात, तर कधी दुःखी त्रासात असलेल्या महिलांचे पेंटिंग लावले जाते. याचा वास्तूवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे नैराश्य, भीती, चिंता निर्माण करणारे चित्र किंवा वॉलपेपर्स घरात ठेवू नये. तसेच जर तुम्ही पूर्व दिशेला कॅलेंडर लावले असेल तर ते शुभ मानले जाते, कारण या दिशेचा स्वामी सूर्यदेव आहे. यामुळे जर कॅलेंडरवर उगवत्या सूर्याचे चित्र असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिशा सर्वात शुभ मानली जाते. याचे कारण म्हणजे पश्चिम दिशेचे अधिपती ग्रह शनी आणि वरुणदेव आहेत. ही दिशा आदर, यश, चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घराच्या या दिशेला कॅलेंडर लावल्याने पैशाचा प्रवाह कायम राहतो. तसेच उत्पन्नही वाढतं. उत्पन्नाचे स्रोत देखील वाढतात. संपत्तीचे स्रोत वाढतात आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. याशिवाय घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर सोबत निसर्ग, धबधबा किंवा वाहत्या नदीचे चित्र लावणे देखील शुभ आणि लाभदायक मानले जाते. पश्चिम आणि उत्तर दिशेचे महत्त्व वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा कुबेर देवांशी संबंधित असल्याचे दिसून येते. कॅलेंडर उत्तर दिशेला लावल्याने धनसमृद्धीचा देव प्रसन्न राहतो. ही दिशा सकारात्मक ऊर्जा देखील प्रसारित करते. म्हणूनच जर तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी कॅलेंडर देखील विकत घेतले असेल तर तुम्ही कॅलेंडर पश्चिम किंवा उत्तर या दोन्ही दिशेला ठेवू शकता. कॅलेंडर या दिशेला ठेवल्याने धनात नक्कीच वाढ होते. वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर घराच्या उत्तर दिशेलाही लावता येते. ही दिशा कुबेराच्या देवांशी संबंधित आहे. त्यामुळे नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला लावल्याने संपत्तीमध्ये वाढ होते. या दिशेला कॅलेंडर लावू नका. आता कोणत्या तर वास्तूनुसार नवीन वर्षांचे कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये. कॅलेंडर या दिशेला लावल्याने आर्थिक नुकसान, आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. ह्या ठिकाणी कॅलेंडर लावू नये. याशिवाय नवीन वर्षाचे कॅलेंडर दरवाजाच्या मागे किंवा खिडकीजवळ देखील चुकूनही ठेवू नये. वास्तू नियमानुसार या ठिकाणी कॅलेंडर लावल्याने प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. लोकांच्या घरांमध्ये असे दिसून येते की दरवाजाच्या मागेच एक कॅलेंडर लावले जाते. जर तुमच्या घरातही एखादे कॅलेंडर ठेवलेले असेल
तर आजच त्याची जागा बदला आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. रामकृष्ण हरी.